सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातून येणारा तोच उत्साह आणि काळजात धडधडणारी तीच शिवप्रेमाची ऊर्जा. वैजापूर तालुक्यातील लासूरगाव आज पुन्हा एकदा शिवकालीन शौर्याचा साक्षीदार बनलंय. निमित्त होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीचं. ढोल ताशांचा कडकडाट, भगवे ध्वज, जय भवानी जय शिवाजीचा गगनभेदी गर्जनेने लासूरगावचा आसमंत अक्षरशः मोहरून गेला. पण यंदाची ही जयंती केवळ उत्सवाची नव्हती, तर ती होती शिवरायांच्या विचारांचा जागर मांडणारी. सोहळ्याची सुरुवात झाली तीच मुळी एका पवित्र वातावरणात. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि अवघं लासूरगाव शिवभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं. या सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते म्हणजे शाळेच्या चिमुकल्या रणरागिणींचं सादरीकरण. ज्या हातात उद्याचं भविष्य आहे, त्याच हातात भगवा घेत या मुलींनी जेव्हा शिवरायांच्या पराक्रमावर नृत्य सादर केलं, तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहिला नाही. जिल्हा परिषद, PM श्री शाळा आणि आदर्श शाळेच्या या लेकींनी आपल्या नृत्यातून स्वराज्याचा इतिहास पुन्हा जिवंत केला. व्यासपीठावरून बोलताना मान्यवरांनी नव्या पिढीला एकच साथ घातली. महाराज केवळ चित्रात आणि चरित्रात नकोत, तर ते आपल्या आचरणात हवेत. शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठा या शिवरायांच्या सूत्राचा वारसा नव्या पिढीनं जपावा असा संदेश यावेळी देण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहिंज, सरपंचपती वसंतराव हुमे, आप्पासाहेब शेलार यांच्यासह विजय श्रीखंडे, शुभम हुमे, ताताराव गोंडे आणि पोलीस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे यांनी विशेष उपस्थिती लावली. रणजित देशमुख, मुख्याध्यापक सुरेश राऊत, सनी गायकवाड आणि अशोक सोनवणे यासह गावातील आबालवृद्ध, युवक युवती आणि महिलांची अलोट गर्दी हेच सांगत होते की लासूर गावात शिवरायांचा विचार आजही तितकाच जिवंत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा स्मारकावर पुष्पवृष्टी झाली, तेव्हा प्रत्येक शिवभक्ताचा चेहरा अभिमानाने फुलला होता. लासूर गावातील ही 396वी जयंती खऱ्या अर्थाने विचारांची आणि संघर्षाची मशाल पेटवून देणारी ठरली. आज छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती आमच्या लासूर नगरीमध्ये सादर करण्यात आली. त्या प्रसंगी लहान शाळा, मोठ्या शाळा, छोट्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम घेण्यात आला. भाषण, डान्सचा, लेझिम, त्यामध्ये सगळे शिक्षक लोक आहेत. आम्ही आपण गावाच्या वतीने सगळेच आपण मी लासूर तुम्हारा, मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, अशा आमच्या लासूर गावमध्ये PM श्री प्रशाला, आदर्श शाळा, केंद्रीय प्रशाला, उर्दू शाळा यांच्या वतीनं शिवजयंतीच्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला. महाराजांना खऱ्या अर्थानं मानवंदना देण्यात आली. जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय, अशा प्रकारच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा या कार्यक्रमातून झाला आणि गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. विद्यमान या पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पत्रकार मित्र यांनी अतिशय म्हणजे हिरारीने यामध्ये सहभाग घेतला. पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्या मुलाला कसे कपडे घालायचे, कसे आपली संस्कृती जपायची, आज आपल्या देशामध्ये पुढे राज्यात काही जरी विचार केला तर वाईट घटना जास्त घडू राहिल्या. आज या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी एवढ्या या थोरमान लोकांनी रक्त सांडलं, लढाया केल्या. आज शिवाजी महाराजाला आपल्या लोक समाजासोबत 75 लढाया स्वतः करावं लागल्या, नाही तर आज पुऱ्या राज्यामध्ये आज भगवा झेंडा फडकला असता. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. समाज एवढा शिकला सवरला म्हणता, पण आज आपल्या लोकांचं मोठं झालेलं हे सोसत नाही. म्हणजे कितपर्यंत खालच्या लेवलची विचारधारणा अजून बी आज लोक. आताच्या मुलांनी काय प्रेरणा घ्यायला पाहिजे?
शिवाजी महाराजांचे जे पूर्वीचे जे विचार आहे 400 वर्षापूर्वी जे विचार त्यांना आपल्याला देऊन गेले, आज त्याने स्वराज्य घडवलं, त्या विचारावर त्यांना चालवा अशी आमची म्हणजे लासूर गावाच्या वतीने, वैजापूर तालुक्याच्या वतीने, संपूर्ण राज्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो का तुम्ही आपल्या संस्कृतीला कुठेही गालबोट नाही लागताना किंवा आपल्या संस्कृती, आपल्या आईवडिलाला, या सगळ्या गोष्टीला जर काही आपल्याला हे जर वाटत असेल तर आपल्या आईवडिलाची मान खाली न, आपण राजापुढे आपण राजाचा जर अपमान होत असेल तर आपण आपल्या संस्कृतीला किंवा आपल्या धर्माला कलंक लागेल असं वागू नका. एवढ्याला सर्वांना हात जोडून विनंती हे करतो. लासूरगाव या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव पार पडला. या ठिकाणी PMC शाळा लासूरगाव, उर्दू शाळा लासूरगाव, कन्या शाळा लासूरगाव तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा लासूरगाव येथील विद्यार्थ्यांनी अतिशय अंगावर शहारे आणणारे भाषण या ठिकाणी सादर केले. त्याप्रमाणे नृत्य देखील सादर झाले. खरं तर लासूरगावच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी असतील, गावकरी असतील, यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मी या ठिकाणी वैजापूर पंचायत समितीच्या वतीने या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जयंती अति उत्साहात साजरी केली. खरं पाहिलं तर जिजाऊचं जे स्वप्न होतं ते छत्रपती शिवाजीराजेंनी साकार केलं. 18 पगड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये गनिमी कावा असेल, नौदल असेल व शिस्तबद्ध लष्करी प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, अशा प्रमुख भूमिका त्यांनी या स्वराज्यासाठी, स्वराज्य स्थापन करण्यासाठी आजमावल्या आणि त्यातून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं. या ठिकाणी मी छत्रपती शिवाजीराजेंना नतमस्तक होऊन शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.